याचं जर ज्ञान नाही तर आपल्याला बाकी ज्ञान येण्याचं काही प्रश्न. काय खावं याचं ज्ञान नाही ना आपल्याला. काय काय एक वाक्य सांगा, या जगात जेवढे राष्ट्र आहेत जेवढे, त्यात महाराष्ट्राने जगाला जे दिलंय ते कुणीच दिलं नाही. एक पहिली संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली. पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय आणि वैकुंठावरून खाली येता येता यही महाराष्ट्राने दाखवून दिलंय. वैकुंठाला जाताही येतं आणि गेल्यावर वैकुंठाला गेलेही आणि निळोबाऱ्यासाठी आलेही, वैकुंठाला गेलेही आणि संताजी महाराज जगनाडेंसाठी आलेही, वैकुंठाला गेलेही आणि स्वतःच्या मुलीसाठी आलेही. हा इतिहास उभ्या जगात फक्त महाराष्ट्रातच घडू शकतो. हो, आता पुढे ऐका. पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय. पहिलं संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली. वेगवेगळा वेद बोलतोय महाराष्ट्राने दिलाय. मुलीचा मुलगा होतो महाराष्ट्राने दिलाय. निर्जीव भिंत चालतंय महाराष्ट्राने दिलाय. 14च्या 14 टाळकरी पुणे जिल्ह्यातलेच होते महाराष्ट्राने दिलाय. आणि सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यात वाघोली नावाच्या गावात जगद्गुरूची कीर्तन झाली हे महाराष्ट्राने दिलंय. पुढे ऐका, पुढे ऐका. येतं महाराष्ट्राने दिलंच, पण स्वराज्य हा शब्द सुद्धा महाराष्ट्राने दिलाय. स्वराज्य हा शब्दच नाही दिला, स्वराज्याचा निर्माता सुद्धा महाराष्ट्राने दिला. महाराष्ट्राने जगाला जे दिलं ते कुणीच दिलं नाही. यावर आपलं मत काय? महाराष्ट्राने एक अशी नदी दिली, नदी कधी गाथा बुडू शकली नाही. गाथा बुडू शकलं नाही. आपलं काय प्रॉब्लेम झालाय? आपलं ज्ञान कमी झालंय आणि ज्ञानाचा अहंकार जास्त झाला. आपल्याकडे मुळात ज्ञानच नाही, पण आहे त्या ज्ञानातही अहंकार आहे. आणि अहंकार असल्यामुळं पहिली गोष्ट वारकरी संप्रदायाची गरज काय, तर त्याच्या तुडीचं ज्ञानच दुसरं नाही. बस म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची. पहिला मुद्दा संपला. म्हणून आज पहिलं विश्वात्मक संत संमेलन नियोजन करणाऱ्याला आपण त्यांचं अजिबात कौतुक करायचं नाही. संतांना त्यांच्या कोणते करून घ्यायचं होतं. विश्वात्मक संत संमेलन कोल्हापूर सारख्या नगरीत करायला ज्यांनी नियोजन केलं त्यांना कौतुक करायचं नाही, तर संतांना त्यांच्या वाङ्मयाचा प्रसार करायचाच होता म्हणून हे घेतलं. म्हणजे तुकोबा राहायला हे करायचं होतं, ज्ञानोबा राहायला हे करायचं होतं. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, महाराज संत साहित्याची गरज काय? व्हॉट इज दॅट नीड बिहाइंड इट? व्हॉट इज दॅट नीड? त्याची कारण काय? त्याचं उत्तर हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. नुसतं विज्ञान माणसाला भकास बनवेल. नुसतं विज्ञान माणसाला भकास बनवेल, पण विज्ञानाबरोबर अध्यात्म माणसाला देव बनवेल. परत नाही. तुम्ही विज्ञानात तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, तुम्ही आर्किमिडीजचं तत्व जरूर शिकवा, तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, तुम्ही साइन कॉस टॅन शिका, पण त्याबरोबर याला आई म्हणतात हेही शिका. आणि हे शिकवलं ते संत संमेलन आले. मग आपल्याकडे जर एवढी विद्वत्ता आहे तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का असावा? आणि वृद्धाश्रम ही आपली प्रगती नाही आहे, आपल्या संस्कृतीला लागलेला डाग आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता त्याच्या पुढे सांगा. वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. जी माणसं गरीब आहेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाही, पण ज्यांच्याकडे कोटीना इस्टेट आहेत, ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत आणि जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संघच, एका टॉमीला बरमुडा आणि एकाला साखळी, दोन्ही टॉमी संघच, त्यांना विचारून बघा, तुमचे वडील दिसत नाही.
वडील दिसत नाही तुम्ही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते फार चिडचिड करतात. कोण? वडील. आणि आमच्यात त्यांना हे सहन होत नाही. आमच्या त्या ज्या आहेत त्या फार स्ट्रिक्ट आहेत. त्यांना मीच दिवस काढू जाणार, दुसरा काढू शकत नाही. आणि त्यांना हे सहन होत नाही म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवून दिलं. आणि ते तिकडे फार मजेत आहेत. आम्ही रविवारी भेटायला जात असतो. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. आता तिच्या वडिलाला मॅच होत आहे, तुझ्या वडिलाला काय झोंबत आहे का? याला एकच मेव कारण आहे. म्हणून आद्या संत संमेलनाची गरज काय हा मुद्दा सांगत होतो मी तुम्हाला. विज्ञान तुम्हाला जरूर पाहिजे, पण बसलेल्या सगळ्या माणसांना सांगतो विज्ञानाला सुखी होण्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे. अध्यात्म जोपर्यंत तुम्ही जोडत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुखी होत नाही. तुमचा असा भ्रम आहे की आम्ही सुखी आहोत, चुकीचा आहे. लोकांचा भ्रम आहे. आणि 99% लोक कशात आहेत? भ्रमात. माझे 5-6 कारखाने आहेत, 5-25 BEd कॉलेज आहेत, 5-25 DEd कॉलेज आहेत. मी गेल्यावर एवढा कारभार कोण करेल? तू जावा ही लोकांची इच्छा आहे. तू गेल्याने कवडीचा फरक पडत नाही. लोक डिजिटल लावणार, श्रद्धांजली वाहणार, दुसऱ्याच्या चपला घालणार. लोकांना काय घेणं नाही. आणि हा सगळ्या लोकांना झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? भ्रमात. माझ्या पतसंस्था मी गेल्यावर कोण चालेल? तू जा. आणि तुम्ही गेल्यानं काही फरक पडत नाही महाराज. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मरणार नाही, मेलो समजा. माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय? काय फायदा? मी तर जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला, मग मला लोक मानतात हा मला झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? सगळ्या सर्व्हिसवाल्यांना सांगून ठेवतो फक्त रिटायर झाल्यावर 5व्या दिवशी ऑफिसात जाऊन या. फक्त रिटायरमेंट झालं की 5व्या दिवशी ऑफिसात जायचं. शिपाई सुद्धा रामराम घालीत नाही. जो शिपाई तुम्हाला झोपण्याच्या वेळेस पार्सल आणून देतो तो तुमची गाठ सुद्धा घेत नाही. काही लोकांना घेणार नाही. सत्ता आहे ना, पुढे एक पोलीस गाडी आहे, मध्ये एक अधिकारी आहे, मागे एक गाडी आहे, वाय 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 5-50 कार्यकर्ते या 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 या. रिटायर झालं, एकटा लिंबाखाली बस, कुणाला गरज नाही. आणि आपण कोणीतरी आहोत हा सगळ्या माणसांना झालेला भ्रमे. त्याला तिसऱ्या अध्यायात ओवी आहे, गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्य वापरलं तर होईल, नाही तर होणार नाही. संत संमेलनाची गरज काय? पहिलं कौतुक आजच्या आयोजकांचं करावं का जी काळाची गरज आहे. आणि हा सगळा एज्युकेटेड लोकांचा कार्यक्रम आहे. आणि धर्म, एक वाक्य सांगा सध्या. राहू पाणी बिन नको देऊ, म्हणजे आरडाय मी पाणी प्याल तुम्ही. मी असंच आहे, बंगल्यावाल्याला घरकुल, बंगल्यावाल्याला घरकुलून घरकुलाला गेला ऊस तोडायला. काय करायचं? नाही नाही नाही. चला थोडं माग. एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर हसेलच नाही लोक 2 वर्ष. धक्का लावायचा नाही, बोलायचं नाही, खोकायचं तर अजिबात नाही. खोकला दाबून मेले पण खोकले नाही. आणि हसत हसत जगा. काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही. आज आपण तुम्ही मी बसलोय, एवढे हसतोय, एवढं खरं आहे. उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही. मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री जगणे.
रिलॅक्स. आता तुम्ही 2-3 दिवस फ्रेश होणार. 10 मिनिटात तुमचा मेंदू वशाला. थोडं मागे नेतो परत पुढे आणतो. पहिलं कौतुक करावं हे संमेलनाचं. गोसाई साहेब सगळे त्यांचे परिवार याची गरज काय, त्याचं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे. विज्ञानाला अध्यात्म द्यावाच लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला अज्ञानाबरोबर विद्या देत नाही तोपर्यंत तो मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. महिला मंडळ, तुम्ही मुलाला न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, पास्कलचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिका. त्याला तुम्ही शिकवा. वर्ग सामायिक समीकरण शिकवा, एक सामायिक समीकरण शिकवा, पण याला आई म्हणतात हे शिकवा. आणि ते तुम्हाला शिकवावं लागेल. इथून पुढे जर आध्यात्मिक शिक्षण नसेल तर माणसं फेल. मग याचा परिणाम ऐका. 16 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो, 17चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा दरोडा टाकतो. याला एकच कारण हरिपाठातलं उत्तर आहे, नामाशी विनमुखन तो नर पापिया. हे बाई एवढे उभे आहेत ना, हे टाळकरी, हे महाराज नाही हो द्या, काय फरक पडत नाही. हे गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, रामायणकार नाही हो द्या, पण स्वर नक्की होणार नाही. हे नक्की स्वर होणार नाहीत आणि आदर्श वारकरी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग दहशतवाद, भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचार वगैरे हे गोष्टी भाषणानं कधी कमी होणार नाही. नाही, भ्रष्टाचार घालवायला एकच औषध आहे, नीती. जिथं नीती आहे तिथं भ्रष्टाचार नाही. उत्तर आहे का? जिथं नीती आहे तिथं अध्यात्म आहे, आणि जिथं अध्यात्म आहे तिथं दहशतवाद नाही. आणि जिथं दहशतवाद आहे अध्यात्मच नाही. अध्यात्म नाही. आणि तुमच्या माझ्या घरात द्वारात अध्यात्मच नाही. याच्यासाठी आज तोंड भरून कौतुक करावं का ह्या संमेलनाची नुसती कोल्हापूरला गरज नाही, प्रत्येक गावाला गरज आहे. आणि संत साहित्य संमेलन, मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वेळ मिळेल तशी पण प्रत्येक गावात व्हावं, कारण ती काळाची गरज आहे. ती गरज आहे. आणि ती काय आहे तर बर्बाद झालेला समाज फक्त संत साहित्याने सुखी होऊ शकतो. कारण आता वाचन कमी झालं. वाचन पेपर वाचायचं बंद झालं. पेपर काय कोणी वाचित नाही. पेपर अजून 2-3 वर्षाने बंद होणार. कोणी इकतही घेत नाही. वाचायला लोकांना वेळ नाही. 5-6 हजाराचं खोकं आहे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांना इकडं काही वेळ नाही. आणि इकडं काही वेळ नसल्यामुळं आपल्या लोकांना, मग तुम्ही साधा गोष्ट ध्यानात ठेवा, उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो. कोल्हापूर हे सगळ्यात मोठं शहर आहे. मला बसलेल्या लोकांनी फक्त एक भिकारी पॉझिटिव्ह निघालेला दाखवा. निवांत 2 मिनिटं वेळ घ्या आणि मला त्या भिकाऱ्याचं नाव सांगा का हा पॉझिटिव्ह निघाला. आंघोळीची त्याची गाठ नाही, साबण तर त्याच्या खानदानीत त्याला माहित नाही, आणि ताजं खाणं तर त्याला कधी मिळालं. मग भिकारी पॉझिटिव्ह का नाही? त्याचं उत्तर आहे का, त्याच्याकडे ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. ह्युमिनिटी जास्त आहे आणि थिंकिंग कमी आहे. आपल्याकडं थिंकिंग हाय, थिंकिंग हाय, हाय थिंकिंग हाय, हाय थिंकिंग. आणि हाय थिंकिंग मुळे ब्रेनची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग लोकांनी त्याला नाव दिलं अटॅक. बट व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? आम्ही विचारत नाही केला. डॉक्टरने सरळ सांगून टाकायचं त्यांना अटॅक आला. आपणही बावळटाने म्हणायचं त्यांना. पण अटॅक म्हणजे काय? जरा एज्युकेटेड लोक आहे, तुम्ही मला उत्तर द्या. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ अटॅक? मी तुम्हाला एका मिनिटात आणून सुद्धा दाखवतो. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पहा आता बसल्या बसल्या खुर्चीवर बसल्या बसल्या लिहून ठेवा.
Attack is not a disease. Underline this sentence and note it down. Attack is not a disease. त्याला सुद्धा भीती वाटली स्पीकरला. अटॅक इज नॉट अ डिसीज. कळतंय बघा. ए तू शांत बस रे एका जागेवर. जा तिकडे बस, नाही तर कपची बसीत काय. अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे? इट इज अटॅक इज नॉट अ डिसीज. इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. आणि अटॅक हा रोग नाही आहे, हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेले सगळे माणसं तणावात आहेत. तणाव. आता एवढे स्टेजवर खाली बसलेले ना, तणाव. बायको मिळाना, तणाव. मिळाली ती राहीना, तणाव. राहिली तिला पोरग होईना, तणाव. झालं ते सरळ येईना, तणाव. काहींना इस्टेट मोकार, पोरग नाही. काहींना इतकी पोरं, झोपाया जागा नाही. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत. गडी झोपला पण गोळ्या झोपल्या पण गडी झोपाना. ही सगळी माणसं तणाव आहेत. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळाला. काही दुसऱ्याचं पाहून मेले. काही माणसं चालू चालू मेली. काही औषध पिऊन मेली नाहीत. नळी घालून आणली ओके. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरतच नाही. 103, 105. खाणं नाही, पिणं नाही, काही नाही, पडेल. हरिपाठ तर खानदानीत नाही, ज्ञानेश्वरी तर कधी माहिती नाही. नुसता पडेल, खायचं नाही, प्यायचं नाही. आयुष्यभर नळ्या खायल, भात पेलवत नाही, आणि नुसतं पाहायचं माणसांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी 90. बांबवली माणसं. आणि हे घडून नाही म्हणून संत विचाराची गरज आहे. हे घडून. आता आपण म्हणतो संप्रदाय वाढला, संप्रदाय वाढला. संप्रदाय वाढू नका, संप्रदायातलं आचरण वाढवा. संप्रदाय वाढू नका, संप्रदाय तसाच राहू द्या, काही फरक पडला नाही. देव एका कामाला एकेकासाठी पाठवतो. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना, सगळ्या साहेब लोकांना तुकोबारायाने पाठवलेला मेसेज आहे की कोल्हापूरमध्ये संत संमेलन व्हावं. आणि हा तुकोबारायाचा मेसेज तुम्ही अख्ख्या कोल्हापूर नगरीत पोचवला. हा आनंद आपल्याला नाही, तुकोबारायाला. आपल्याला आनंद काय फायदा झाला तर आपल्याला दुसऱ्याने घेतलेली गाडी काय सण होती काय? आपण भामट्यातली माणसं आहे. आपण फक्त तोंडावर हसणार. वा वा. आपण निगेटिव्ह आहेत, देव पॉझिटिव्ह आहे. म्हणून एक वाक्य सांगा. ही दोन्ही माणसं पखवादातली तज्ज्ञ आहेत, हे गायनातले तज्ज्ञ आहेत, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी. हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ज्ञ आहेत. आता आपण म्हणतोय तज्ज्ञ आहेत. काय कळतंय आपल्याला? 1.5 कोटीचा बंगला, 1.5 कोटी, कोटी कोटी, 1 लाखाचं बाथरूम त्याच्यात, आंघोळीला घरात. त्याला स्विमिंग टँक म्हणतात. स्विमिंग टँक. एकटाच उड्या हाणतो त्या हौदात. वय पाल था वय उताना, वय पाल था वय उताना. पाठीकून भिजला का परत तोंडाकून उताना होतो, इकून भिजला का परत इकून होतो. पुरा मोकळा झाला, लाईट गेली.
अरे बाबानो, बाथरूम किती मोठं बांधा, शेवटची आंघोळ ओट्यावच. शेवटची आंघोळ कशी आहे? रिलॅक्स, ओट्यावर, येऊ द्या पाणी. आणि आपल्याकडे मेल्यावर गरम पाणी आहे. आणा रे बाहेर. कोणला? मी आला त्याला. हे नाही, असं जगायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या कीर्तनातली व्याख्या शिकायची आहे, ती महत्वाची आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. ही काळाची गरज आहे. आता आपण म्हणतो आम्ही शिकलोय, एम ए एम.फिल पी.एच.डी DH.Com LLB D.Ed B.Ed ज्युनियर केजी सिनियर केजी हायर केजी लोअर केजी MA D.Ed B.Ed आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स आणि FY BTech डेअरी डिप्लोमा टर्नर अँड फिटर अँड वेल्डर अँड मेकॅनिकल पॉलिटिकल इंजिनियर MPSC UPSC नेट अँड सेटल फार्मसी ICT डेअरी डिप्लोमा आणि MBA BN हृदयरोग तज्ञ गुडघा तज्ञ फुफ्फुस तज्ञ. आता आपल्याकडे नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. ह्याच्यात ज्ञान नाही. मग आपल्याला ज्ञान सापडायचं आहे, मी कोण आहे. इथं आलो आपण. आता त्या ज्ञानाचा शोध लावायचा आणि पुढे सरकायचं. हे MA BMA सोडून द्या, त्यात काही एवढं विषय नाही. काही शिकले नाही, काही फरक पडत नाही. किती विद्वान लोक असू दे, अजून तोंडाने जेवतात. आणि डोळे झाकूनच झोपतात, त्यात काही एवढं विशेष नाही. बाबा श्रीमंत माणूस डोळे वाचून झोपतो असं काय? उलट श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. झोप रे बाबा झोप. भिकारी रस्त्याच्या कडेला कुत्र्यानं तुडवलं तर उठत नाही, त्यात काय? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला. बंगल्यावाला 90 पेला होता. बाहेर नाही बाहेर. त्या भिकाऱ्याला जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तर भिकारी म्हणला, मी असाच होतो. अरे मी सुद्धा असत होतो. तू तरी भिकारी हाणतोय, मी पोत्यात घालून हाणत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले, तुला सांगायला आलो. काळ बदलतो, निसर्ग बदलतो, फक्त नीती बदलू देऊ नका, माणसं बदलतील. काळ बदलू द्या, काळाने काय फरक पडत नाही. काळाने काय फरक पडत नाही, पण नीतीवर आधारित आहे. आणि भ्रष्टाचार, दहशतवाद अध्यात्माशिवाय कमी होऊ शकत नाही. नुसतं आईबापांवर भाषण करून काय करायचं? आईबापांवर भाषण करून करायचं काय? आमच्याकडं संप्रदायामध्ये 80% कीर्तनकारांनी फक्त सध्या आईबापाचं भांडवल केलंय. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. आई बाप आणि रडायचं बाबांना आईची माहिती सांगताना. आणि महिलांनी लगेच म्हणायचं, बया काय आईची माहिती सांगितली बाई, तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई, त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आईलाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती? त्याची आईन कशाचा बाप आलाय, फक्त झाकली. लाईट बापावर हे पुढारीच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. मग आता अडचण काय? काय शब्द आहेत पुढाऱ्याचा. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. कधी? भविष्यात. आणि ही कामं करत असताना प्रामुख्याने तळागाळातल्या माणसाचा विचार करायचा आहे. म्हणजे तळातला वर येत नाही आणि तू त्याला जगून देत नाही. आणि लोकांना काय वाज वाटाळ्या शिजवानाळ्या नाही. याला कुठेतरी बदल, आणि तो संत विचारानच होईल हे त्याला ठेवा. होणारच नाही दुसऱ्याचं वाचून होणारच नाही. गाता वाचाल तर तराल, ज्ञानेश्वरी वाचाल तर उद्धरून जाल. आणि हरिपाठ कराल तर देव तुमच्या मागे येईल. काशीला जाऊन काय करतो? मरतो. काही लोक म्हणले बघ त्याने काशी केली. काशीला गेलेल्या माणसांचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? त्याने जिवंत गावात यायचं नसतं.
असा नियम आहे, त्याने काशीतच मरायचं असतं. तुम्ही म्हणाले कशावरून सांगता? 12वा अध्याय आहे त्याला. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर तये गावी वेच किसे. तुम्हाला वव्या सांगू दोन त्यात. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संत विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतला गोशीड किती चिटकला तरी तो दूध कधी पेत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. काय व्हावं? वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. काय व्हावे? का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे